आज आपण बनवणार आहोत नासलेल्या दुधापासून पनीर भुर्जी. तर त्यासाठी मी ते 2 चमचे तेल घेतले. त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, चिरलेला बारीक कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, सोबतच थोडं मीठ आणि हळद घालून या भाज्या छान परतून घ्यायच्यात तेलावरती. परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. झाकणावर कसुरी मेथी ठेवली होती. आता यामध्ये मसाला, किचन किंग मसाला किंवा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचंय. यानंतर थोडंसं पाणी घालायचंय आणि पुन्हा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचंय. सगळ्यात शेवटी बटर घातलंय आणि जे आपलं नासलेलं दूध होतं त्यातलं पाणी काढून जो घट्ट पनीर राहिलाय तो यामध्ये डायरेक्ट मिक्स केला आहे. 3 ते 4 मिनिटं अशीच भुर्जी परतून घेतलेली आहे. सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घातलेली आहे आणि फ्रेश क्रीम घातलेला आहे. आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा.